टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज श्रावण महिन्यातील 4था सोमवार 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी पर्यंत रात्रीच्या 12 वाजल्यापासून भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनाच्या रांगा देखील लागण्यात आली आहे। सलग गेली 2 दिवसापासून या ठिकाणी पावसाची रिमझिम देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठं आता वैद्यनाथ मंदिराच्या लोकांना थोडा दर्शनासाठी थोडी दिग्गज होऊ शकते होईल देखील आहे। आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आता दर्शनासाठी येतात। आता माझ्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांची सण होते जाणून घेऊ। दादा, काय सांगाल, आपण कुठून आलात आणि कसं दर्शन झालं? कर्नाटकातून आलो आहे सर। हां, बरं आलो आहे सकाळी 4-4:30 वाजता। बरेच पावसामुळे थोडं तकलीफ झाली आम्हाला, तसं काय नाही। 2 दिवसापासून पाऊस चालू आहे, पाऊस चालू आहे 2 दिवसापूर्वी। पाऊस गरजेचा होता, पाऊस पडला, छान झाला। पण थोडंसं महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छिते की जे अगोदर पूल आहे, जे परळी वैजनाथचे जे आहे पूल, ते पूल अगोदर करून नंतर रोड करायला पाहिजे। आज मी 50 किलोमीटर फिरून आलो आहे। दादा, काय सांगा, दर्शन झालं का व्यवस्थित? दर्शन व्यवस्थित झाले। दर्शन काय साखरे घातलं देवाला? काय साखरे घातलं म्हणजे देवाला? काय माहिती नाही, काय माहिती नाही दर्शन करायसाठी। एक तर बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता, आता 2 दिवस पाऊस पडतोय। खूप पाऊस। दादा, काय सांगाल, कुठून आला आपण? कर्नाटक। दर्शन झालं का? हां झालं, कसं झालं दर्शन? चांगलं झालं। ताई, काय सांगाल, आपण किती वाजता मंदिर आलात, कसं दर्शन झालं? आम्ही पहाटे 5 वाजता आलो, गंगाखेडून येतोय आणि श्रावण महिनाभर येतोय। रोज आमचा 14 जणींचा ग्रुप आहे आणि दर्शन घेऊन खूपच छान वाटत आहे। पाऊस असला काही असला तरी काहीच वाटत नाही, देव सगळं करून घेत आहे, ह्याचा खूप आनंद वाटत आहे। आपल्याकडे पहिले पाऊस कमी होता, आता पाऊस 2 दिवस पडतोय। हो, पाऊस पडते, आमची परीक्षा असेल, आमचं सत्व असेल त्यामागे, आणि देवाला ते करून घ्यायचं असेल एवढं। आज काय महत्त्व आहे? 4था सोमवार असणार आहे आज, लास्ट शेवटचा सोमवार आहे, त्यामुळं महत्त्व तर आहेच त्याचं। आणि म्हणजे श्रावण मासातला शेवटचा सोमवार आहे आणि त्याप्रमाणे भाविक भक्त पाऊस असला तरी पण येत आहेत, म्हणजे त्याचं महत्त्व जास्तच असणार आहे। तर हे पाहिलं तर काही भाविकांचं म्हणणं आहे की सकाळपासूनच भाविकांची मोठ्या रांगा देखील लागल्या आहेत। 2 दिवसात पाऊस असला तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची देखील दर्शनासाठी रांगा आहे त्याची दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TVN परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।